सलाम जय ख्रिस्त सर्व ख्रिस्ती प्रीतीमध्ये सर्व माझ्या विवजला सर्व तुम्ही कसे आहात प्रियजनांनो? तुम्ही सर्व बरे आहेत हा माझा विश्वास आहे. मी बरी आहे आणि तुम्ही पण बरे आहात, कारण त्याने आपली काळजी घेतली आहे. तो तुम्हाला आणि मला सांभाळतो, म्हणून त्याला आपण धन्यवाद देऊया. एक छोटासा क्लॅप करूया परमेश्वरासाठी. धन्यवाद प्रभू तुझा, धन्यवाद प्रभू तुझा, धन्यवाद प्रभू तुझा. प्रियजनांनो, आजचं सुंदरसं वचन मला मिळालेलं आहे. लूक शुभवर्तमानाचा 10वा अध्याय आणि 19वा वचन आपण थोडंसं वाचूया प्रियजनांनो. छोटंसं वचन आहे, पण त्या वचनामध्ये किती मोठं सामर्थ्य आणि किती मोठं राज आणि किती मोठा अधिकार परमेश्वराने दिलेला आहे, तो आज आपण पाहणार आहोत प्रियजनांनो. तो बघा किती मोठा अधिकार आहे. पहा पहा, पण प्रभू येशू मसीह आपल्या शिष्यांना म्हणते, पहा मी तुम्हाला साप आणि विंचू यांना तुडविण्याचा व शत्रूच्या सर्व शक्तीवरचा अधिकार दिला आहे. तुम्हाला काही एक बाधणार नाही. तथापि भूते तुम्हाला वश होतात याचा आनंद मानू नका, तर तुमची नावे स्वर्गात लिहिलेली आहेत याचा आनंद माना. आमेन. प्रियजनांनो, सुंदर वचन आहे. किती सुंदर वचन आहे प्रियजनांनो. असं तुम्हाला कुठे मिळेल का? असं वचन देणारा कोण आहे? असं वचन कोण देणार आहे की स्वर्गात तुमचे नाव लिहिलेले आहे? स्वर्गाच्या जीवनाच्या पुस्तकात तुमचे आणि माझे नाव लिहिलेले आहे. याचा आनंद तुम्ही माना प्रियजनांनो. आणि हा आनंद खूप खूप मोठा आपल्याला स्ट्रगल करून टकलं करायचं, चपला काढून फेकायच्या, मोठे मोठे डोंगर हिमालय चढायचं, तेव्हा तुम्हाला मिळेल का? फार फार इझी, फार सोपं आहे, फार सोपं आहे प्रियजनांनो. स्वर्गात जाणं फार सोपं आहे. काय आहे? फक्त एकच अट आहे, प्रभू येशू मसीहवर विश्वास ठेवा. प्रभू येशू मसीहवर विश्वास ठेवा की त्याने माझ्या अपराधांसाठी प्राण दिले. त्या क्रूसखांबावर त्यांनी प्राण दिला आणि माझ्यासाठी त्यांनी पूर्ण पूर्ण प्रीतीचं बलिदान केले. त्याच्या पवित्र पवित्र जिवंत देवाच्या रक्ताने त्यांनी मला विकत घेतले. आणि स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवाने एवढी मोठी प्रीती करून दाखवली की त्याने आपला एकुलता एक आवडता प्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी देऊन टाकला प्रियजनांनो. त्याच्याद्वारे आपल्याला का दिला? यासाठी की जो कोणी कोणत्याही जातीचा असो, तो मांगधेड चमार बामन भट कोणत्याही जातीचा असो, जगातला कोणताही तुम्ही व्यक्ती असो, निग्रो असो, साऊथ इंडियन असो, कोणताही आफ्रिकन असो, अमेरिकन असो, कोणत्याही जातीचा असो, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन म्हणजे काय? अनंत जीवन, सर्व काळ तो जिवंत राहणार, सार्वकालिक जीवन हे प्राप्त व्हावे. किती किती सोपं आहे ना. केवळ प्रभू येशू मसीहला विश्वास करा आणि एवढा मोठा आशीर्वाद घ्या, एवढा मोठं आपल्याला त्याच्या स्वर्गाच्या राज्यात जाण्यास मिळेल. प्रियजनांनो, किती सिंपल आहे, किती सोपं करून टाकलं परमेश्वराने आपल्यासाठी. कठीण आहे का प्रियजनांनो? त्याच्या वचनावर विश्वास ठेवायला कठीण आहे का? कठीण नाही, एकदम सोपं आहे. परंतु ते देखील करायला आज लोकांना कठीण जाते. का? कारण हे हृदय अंतःकरण कठोर, दगडासारखं हृदय अंतःकरण सगळ्यांनी केलेलं आहे. तर या हृदय अंतःकरणात आपण जरी बोलू तरी ते ऐकणार नाहीत, कारण त्यांचे हृदय अंतःकरण जिद्दी, हट्टी आणि दगडासारखे झालेले आहे. ते ऐकणार नाहीत. परंतु जेव्हा परमेश्वराचा समय येईल तेव्हा ते देखील छाती ठोकपणे म्हणतील की माझा येशू मसीह माझा प्रभू आहे, येशू मसीह माझा प्रभू आहे.
येशू मसीह माझा प्रभू आहे. प्रियजनांनो, फक्त समय आला पाहिजे बस. जसं ते पाण्याचा साधं पाणी होतं ना, ते सिंपल वॉटर, ड्रिंकिंग वॉटर, त्या सिंपल वॉटरचं प्रभू येशू मसीहनं उत्तम असा द्राक्षरस केला. उत्तम की तो चाक, ते जो कारभारी होता मोठा, अरे म्हणे एवढा भारी उत्तम द्राक्षरस तो अजून ठेवला म्हणे. सगळे लोक पिऊन टाकतात. तेव्हा स्टार्टिंगला आपण उत्तम देतो, चांगलं देतो, आणि नंतर मग लास्टला थोडं 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 डाऊन असते, आपलं चांगलं नसते. तुम्ही अजून पण चांगला उत्तम द्राक्षरस ठेवला म्हणे. फक्त हे गोष्ट ते चाकर जे होते, ज्यांनी ते राजन भरले, तुडुंब राजन भरले पाण्यानं, केवळ त्यांना माहित होतं आणि मारियाबाईला माहित होतं. प्रभू येशू मसीहनं त्याची चमत्काराची सुरुवात त्या काना गावामध्ये लग्नाच्या मेजवानीत पाण्याचा उत्तम द्राक्षरस करून त्यांनी त्याचा गौरव केलं. प्रियजनांनो, परमेश्वराने त्याचा गौरव केलेला आहे. स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवाने प्रभू येशू मसीहचा गौरव केलेला आहे. प्रियजनांनो, किती महान परमेश्वर आहे तुमचा आणि माझा. प्रियजनांनो, बघा काय आपल्याला अधिकार दिलाय. पहिले आपल्याला सार्वकालिक जीवन दिलेलं आहे. जो कोणी विश्वास ठेवणार त्याला सार्वकालिक जीवन मिळणार. आणि प्रियजनांनो, तुमचे आणि माझे नाव त्यांनी स्वर्गात त्याच्या महान अशा जीवनाच्या पुस्तकात दिलेलं आहे. तुम्ही म्हणाल माझं नाव हे आहे ते आहे. माझं नाव येशू मसीहला माहित असेल का? बिलकुल शंका नका करू प्रियजनांनो. प्रभू येशू मसीहला तुमचं नाव आणि तुमचं संपूर्ण कुटुंबात कोण आहे, कोण आहे, सर्वांना तो ओळखतो. नावाने तुमचे आणि माझे केस त्यांनी मोजलेले. ते केस कोणी मोजू शकते? डोक्यावरचे जगात कोणी मोजू शकते का? प्रियजनांनो, नाही. त्यांनी तुमचे आणि माझे केस मोजलेले आहेत. असा पराक्रमी अद्भुत परमेश्वर तो आहे. अद्भुत पराक्रमी चमत्कारी गुरु प्रभू येशू मसीह आहे. प्रियजनांनो, येशू हे चमत्कारी गुरु, बडे बडे चमत्कार करते. प्रियजनांनो, आता आपण वचनाकडे वळूया. प्रियजनांनो, हा पहा मी तुम्हाला साप कोण आहे बघा. त्याच्या आधी वरचं वचन आहे ना 18, त्याच्यामध्ये काय लिहिलं बघा. तेव्हा त्याने त्यांना म्हटले, सैतान आकाशातून विजेसारखा. वीज कशी असते? वीज चमकते ना. सैतानाला कोणतं रूप दिलं परमेश्वराने? सापाचं. साप डंक मारतो ना, त्या साप बनवलं त्याला. तो जो साप कसा पडला? दियाबल सैतान जो आदेदूत होता, तो सैतान साप बनवलं त्याला. आणि तो साप आकाशातून म्हणजे स्वर्गातून, आकाशातून खाली पडताना पाहिला. आणि तो कसा पडला? विजेसारखा. वीज कशी चमकती? विजेसारखा तो खाली पडला आहे. हे मी पाहिले. पहा मी तुम्हाला. बघा, आता तो सैतान पडलेला पाहिला प्रभू येशू मसीहनं. आणि प्रभू येशू मसीह काय म्हणतो? बघा, पहा म्हणतो. शिष्यांना पहा म्हणतो. पहा मी तुम्हाला साप म्हणजे कोण? सैतान, विंचू यांना तुडवण्याचा व शत्रू कोण आहे? आपला शत्रू कोण आहे? तुमचा माझा सैतान, जो आपल्याला देवापासून दूर करतो, देवाच्या विरुद्ध आपल्याला कानात येऊन सांगतो. प्रभू येशू मसीहने तुला हे दिलं का? कार दिली का? तुला बंगला दिला का? तुला सोनं दिलं का? अरे तुला दिलं का? तुला देवाने तू किती प्रार्थना केली, दिलं का? तुला नाही दिलं ना. बघ, तू माझ्याकडे ये, तुला मी देईन. चल मला नमन कर, मी तुला देतो. तुला सोनं देतो, घर देतो. तुला एका मिनिटात तुझा दारू सोडवतो. आणि चल आमच्या संगती. असा तो कानात येऊन बोलतो. त्यावेळेस काय म्हणायचं आपण? तो सैतान आदाम आणि हवेकडे आला एदेन बागेत, तेव्हा देखील हवेकडे त्यांनी कानात येऊन बोलला सुर करून. सैतान ना साप सुर करून त्याच्या कानात बोलायला लागला. आणि सगळं त्यांनी काय केलं? खोटं सांगितलं. तुला देवाने सांगितलं का? बघा त्याची आयडिया बघा कसं बोलतो. कसं त्यांनी मोहात टाकून कसं बोललं.
तुम्हाला देवाने सांगितलं का की कोणतं फळ खाऊ नये? तुम्ही मरणारच नाही म्हणतो तो. बघा किती त्यांनी भुरळ टाकली, खोटं बोलून, मोहात टाकून, आणि ते फळ किती मनोहर आहे, फळाला पाहून तिला मोह दिला आणि तिनं तो खाल्ला. असा मोह तो सैतान तुम्हाला मला टाकतो. बघ तुझ्याकडे सोनं आहे का? प्रियजनांनो, मला आनंद वाटतो माझ्याकडे सोनं नाहीये. मला आनंद वाटतो माझ्याकडे सोनं नाहीये. तुम्ही म्हणाल काय ही रोजमेरी कशी बुद्धू आहे म्हणणार ही रोजमेरी. सोनं नाहीये म्हणते आणि हसते आणि म्हणते मला आनंद आहे, मला फार आनंद आहे प्रियजनांनो, माझ्याकडे सोनं नाहीये. का? कारण की सोनं जर असतं ना तर मग मी ते पाहत बसले असते. काय सुंदर सोनं आहे, हा हा हा, सोनाचा मोह, सोनं, हा हा असं कर. आज माझ्याकडे 1 ग्राम पण सोनं नाहीये आजच्या डेटमध्ये, पण मी खूप आनंदित आहे. विचारा तुम्ही का? मला मोठा खजाना मिळालाय. कोणता? तो खजाना असा आहे की त्या खजान्याला कुंज लागणार नाही, ते कोणी चोरणार नाही, आणि ते कोणी डाकू लुटारू चोर घेऊ शकत नाही. तो खजाना असा सुरक्षित आहे आणि तो कधी संपणारा खजाना नाहीये, तो वाढतच जाणारा खजाना आहे. तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त मला लाभलेला आहे. प्रियजनांनो, प्रभू येशू ख्रिस्त माझा खजाना आहे. प्रभू येशू ख्रिस्त माझं धन आहे. प्रभू येशू ख्रिस्त माझा सोनं आहे. खरं सोनं, प्युअर सोनं. आपण म्हणतो ना 91.6 सोनं प्युअर असते, एकदम हॉलमार्कचं सोनं. पण त्या हॉलमार्कच्या सोन्याला त्याला पण फेल केलंय. कारण माझा प्रभू येशू मसीह इतका तो प्युअर सोना आहे की त्या सोन्यासारखं सगळे सोनं फेल आहे सगळं जगातले सर्व फेल. तसा प्रेषित पाऊल म्हणतो प्रभू येशू ख्रिस्ताचे जे कार्य आहे ते कार्यापुढे माझं जे काय जगी कार्य जे मी काय करतो ते सर्व केर कचरा मी समजतो. तो शाऊल होता जो प्रभू येशू ख्रिस्ताच्या लेकराचा छळ करत होता. तो शाऊल जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त त्याला भेटतो तेव्हा तो म्हणतो माझा प्रभू येशू ख्रिस्ता मध्ये मी सर्वदा आनंदित राहील. पुन्हा मी म्हणेल मी सर्वदा आनंदित राहील. प्रियजनांनो, तुम्ही आणि मी आज आपल्याकडे काय आहे असा हात करा. माझ्याकडं धन आहे, बंगला आहे, ही प्रॉपर्टी आहे, ती प्रॉपर्टी आहे. हे तुम्हाला स्वर्गात नेणार आहे का? तुम्ही घेऊन जाणार आहे का स्वर्गात? तुमच्या सोबत तुम्ही नेणार आहे का? प्रियजनांनो, काहीच आणलं नाही. आपण नांगडे आलो आणि नांगडेच आपण जाणार आहोत. आपण माती आहोत आणि मातीमध्ये मिळणार. परंतु जर आपण प्रभू येशू मसीह मध्ये विश्वासात अंतापर्यंत राहिलो तर तो आपल्याला उठवेल, आपल्याला पुनरुत्थित करेल आणि त्याच्या संगतीत नेईल. हे त्याचं वादा आहे, त्याचं वचन आहे तुम्हाला आणि मला. प्रियजनांनो, असा महान परमेश्वर आहे, असा अद्भुत वंडरफुल गॉड आपला आहे. तर तुम्ही आणि मी लाजणार? मी ख्रिश्चन आहे म्हणाला लाजणार? जग तुम्हाला मला म्हणते फॉरेनचा देव आहे. प्रभू येशू मसीह फॉरेनचा देव आहे का? अगदी नो, फॉरेनचा देव नाही. तो सर्व जगातील प्रत्येक मनुष्याचा तो देव आहे. प्रत्येक मनुष्याचा तो निर्माण करता आहे, तो उद्धार करता आहे, तो तारणारा खरा जिवंत देव आहे. प्रियजनांनो, आणि यामध्ये या वचनाच्या द्वारे काय महान अधिकार त्यांनी तुम्हाला मला दिला. बघा ना प्रियजनांनो, काय महान परमेश्वर आहे आणि काय त्याचं अद्भुत कार्य आपल्यासाठी, त्याची अद्भुत प्रीती आपल्यासाठी आहे. प्रियजनांनो, मी तुम्हाला साप आणि विंचू यांना तुडवण्याचा व शत्रूच्या थोड्या शक्तीवर. वाचा बरं तुम्ही पण प्लीज सर्वांनी. लूककृत शुभवर्तमान याचा 10वा अध्याय आणि याचं 19वा वचन.
पहा मी तुम्हाला साप आणि विंचू यांना तुडवण्याचा. आपण तुडवतो कसं? सापाला कसं तुडायचं सांगितलंय प्रभू येशू मसीहने आपल्याला. टाच आपल्याला टाच पूर्ण पाय जो आपला ते असं मारून असं रोंदून टाकायचं, पूर्ण रोंदून टाकायचं, म्हणजे तुडून टाकण्याचा अधिकार परमेश्वराने प्रभू येशू मसीहने तुम्हाला मला दिलेला आहे. आपल्याला वाईट सकवणार, आपल्याला व्यभिचार आणणार, आपल्याला म्हणणार खोटं बोल, शिव्या दे, भांडण कर, तेव्हा आपण काय म्हणायचं? अरे हट सैताना, तुला मी पाय खाली रोंदून टाकते. मी येशूचं लेकरू आहे, त्याच्या पवित्र रक्ताने त्याने मला विकत घेतलेलं आहे. मी तुला आणि त्याने मला अधिकार दिला त्याचा लेकरू होण्याचा आणि तुला तुडवण्याचा अधिकार दिलेला आहे मला प्रियजनांनो. आणि तेव्हा तुम्ही कोणाला आनंदित करणार? आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताला, आपल्या स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवाला, त्याचा महान असा पवित्र आत्म्याला, आपला पवित्र पवित्र त्रेक एक परमेश्वराला आपल्याला आनंद द्यायचा आहे. त्यांना आपल्याला दुःखी करायचं नाही, त्यांचं नाव तुम्हाला मला खराब होऊ द्यायचं नाही. कोणी हसेल, आपली थट्टा करतील, आपली निंदा करतील, तेव्हा काय म्हणायचं? थँक्यू लॉर्ड जीसस, तुझ्यासाठी मी थोडं तरी अपमान सहन करत आहे. धन्यवाद प्रभू तुला. आणि हा आमचा सौभाग्य आहे, हे आम्हाला सौभाग्य आहे की अशा महान परमेश्वराचे आम्ही लेकरं आहोत. छाती ठोकपणे म्हणा की मी येशूचा बाळ आहे, मी येशूचा बाळ आहे, मी येशूचा बाळ आहे. प्रियजनांनो, हे सर्व समजण्यास परमेश्वर तुम्हाला मला त्याच्या स्वर्गीय आशीर्वादाने भरून काढो. अजून थोडा समय घेईल मी तुमचा, राग नका मानू. प्रियजनांनो, पहा मी तुम्हाला साप आणि विंचू यांना तुडवण्याचा व शत्रूच्या सर्व, शत्रू किती आपल्याला सर्व शक्ती नाही येणार ना, त्या सर्व शक्तीवर काय करायचं? मग शत्रूच्या सर्व, शत्रू कोण आहे आपला? तो जुनाट सैतान, जुनाट अजगर, दियाबल, लुसिफर, जो सैतान आहे, अजगर, जुनाट साप. त्या जुनाट अजगर सापावर, त्या शत्रूवर, शत्रूच्या सर्व शक्तीवरचा अधिकार दिला आहे. बापरे, काय मोठा अधिकार ना प्रियजनांनो. परमेश्वराने त्याचा अधिकार तुम्हाला आणि मला दिलाय. केवढी मोठी धन्यता ही प्रियजनांनो, केवढा मोठा अधिकार, केवढा मोठा आनंद आहे की परमेश्वराने आपल्याला अनाथ पोरकी असं सोडलं नाही. त्याचा महान असा पवित्र आत्मा दिला आणि एवढा मोठा अधिकार त्याने आपल्याला दिला. प्रियजनांनो, काय धन्य परमेश्वराचे नाव, काय धन्य परमेश्वर आपला आहे, काय अद्भुत परमेश्वर तो आपला आहे. ज्याच्यावर तुम्ही आणि मी विश्वास ठेवतो तो आपला किती अद्भुत पराक्रमी जिवंत देव आहे, खरा जिवंत देव, सच्चा परमेश्वर, सच्चा खुदा प्रभू येशू मसीह आम्हाला लाभला आहे. खरी श्रीमंती, खरं धन, खरी संपत्ती, खरं सोनं, खरी श्रीमंती, खरा खजाना आपल्याला लाभलेला आहे. त्याला बिलगून, त्याला दृढ श्वासाच्या अंतापर्यंत टिकून राहण्यास परमेश्वर तुम्हाला मला विजय वीर करो. आमेन.